पिंपरी चिंचवड महापालिका देखील खूप महत्त्वाची, तिथे देखील अजित पवारांनी जोर लावला होता. पिंपरी चिंचवडच्या नागरिकांनी दादांवर विश्वास टाकलाय की देवेंद्र फडणवीसांनी जे आश्वासनं दिले होते त्यांना स्वीकारलेलं आहे. एक्झिट पोलचे आकडे काय सांगतायत ते मी तुम्हाला दाखवतोय. आता आपण पाहूयात एक्झिट पोलचे आकडे. भाजपला 70, शिंदे सेनेला 5, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इथं आपण बघतोय 42 जागा राखण्यात यश येईल असं एक्झिट पोलचे आकडे सांगतात. तर मनसेला आणि ठाकरे सेनेला केवळ 2-2 जागा मिळतील असं दिसतंय. तर एनसीपी जी शरद पवारांची एनसीपी आहे त्यांना 7 जागा मिळतील असं दिसतंय, कारण एनसीपी दोन्ही राष्ट्रवादी इथं एकत्र आल्या होत्या आणि त्यामुळे या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन देखील 50चा आकडा काही गाठता येणार नाही असं दिसतंय. तर भाजपला मात्र 70 जागा राखण्यात यश येईल. भाजप हा एकमेव आपण बघतो इथं सगळ्यात मोठा पक्ष पिंपरी चिंचवडमध्ये ठरेल असं सध्या या एक्झिट पोलचे आकडे सांगतायत. अर्थातच निकाल जो आहे तो उद्या येणार आहे, त्यामुळे आज हे एक्झिट पोलचे आकडे भाजपला आनंद देणार आहेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये. अगदी बरोबर आहे. आपण स्थानिक आमदार भाजपचे महेश लांडगे यांनी अजित पवारांवर मोठ्या प्रमाणात टीका केली होती, पण आपण बघतोय भाजपला 70 नगरसेवक त्यांचे निवडून येतील. शिंदे सेनेचे केवळ 5, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 42, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 7. दोन्ही राष्ट्रवादी पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र होती. साम एक्झिट पोलमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता येईल असा अंदाज आहे. 70 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष असेल, तर 49 जागांसह दोन्ही राष्ट्रवादी 2 नंबरवर असेल असा अंदाज आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारण आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोपाळ मोडघर यांच्याकडून. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जवळपास 692 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि महापालिकेवर नेमकं कुठल्या पक्षाची सत्ता येणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. यावेळी देखील पिंपरी चिंचवड महापालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत जवळपास 70 जागांवर विजय मिळू शकतो. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोन्ही पक्षांना मिळून या निवडणुकीमध्ये जवळपास 48 जागांवर विजय मिळू शकतो. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट यांना या निवडणुकीत 5 जागांवर विजय मिळू शकतो आणि मनसेना 2, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाला 2 आणि 1 अपक्ष अशा प्रकारे जे नगरसेवक आहेत ते पिंपरी चिंचवड महापालिकेवर निवडून येऊ शकतात. मात्र खऱ्या अर्थाने चित्र हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. गोपाल मोडघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.